गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. गांधी विचारांमधून शांतीचा मार्ग, राष्ट्रीय पीस बिल्डर्स फोरमला उत्साहात सुरुवात. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर कथक नृत्यातून महिला शक्तीचा जागर. जळगाव. शांती, न्याय आणि सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने विचारमंथन करण्यासाठी आयोजित पीस बिल्डर्स फोरम या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन उत्साहात पार पडले. गांधी रिसर्च फाउंडेशन आणि एकता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा 3 दिवसीय कार्यक्रम गांधी तीर्थ येथील कस्तुरबा सभागृहात सुरू झाला. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. उद्घाटन समारंभाला कांताई नेत्रालयाच्या संचालिका डॉक्टर भावना जैन, गांधी रिसर्च फाउंडेशनच्या डॉक्टर गीता धरमपाल, एकता परिषदेचे अध्यक्ष राजगोपाल, जिल कारहॅरिस, सावत्रीबेन आणि इंद्राजी यांची प्रमुख उपस्थिती होती. 9 ते मार्च 11 दरम्यान होणाऱ्या या परिषदेत शांती निर्माण प्रक्रियेच्या विविध आयामांवर सखोल चर्चा होणार आहे. यामध्ये माहितीपट प्रदर्शन, संवाद सत्रे, चर्चासत्रे आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. कॅनडासह आंध्र प्रदेश, केरळ, बिहार, तामिळनाडू, ओडिशा, मणिपूर, नागालँड, महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, झारखंड, तेलंगणा व गुजरातसह देशभरातील मान्यवर पीस वर्कर्स या परिषदेत सहभागी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कार्यक्रमात विशेष सांस्कृतिक सादरीकरणही करण्यात आले. डॉक्टर अपर्णा भट कासार यांच्या मार्गदर्शनाखालील प्रभाकर कला संगीत अकॅडमीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या कथक नृत्याने उपस्थितांची मनं जिंकली. वंदे मातरम या गीताने नृत्याची सुरुवात झाली. त्यानंतर देवी स्तुतीतून आदिशक्तीला वंदन करत महिला शक्तीचा जागर करण्यात आला. तसेच कृष्ण भजनाच्या सादरीकरणातून भक्तिमय वातावरण निर्माण झाले. या सादरीकरणात श्रेया अग्रवाल, तेजस्विनी क्षीरसागर, संस्कृती गवळे, मधुरा इंगळे, दीपिका घैसास, समृद्धी पाटील व वर्धा तळेले यांच्यासह कलाकारांनी प्रभावी सादरीकरण केले. डॉक्टर गीता धरमपाल यांनी महिला दिनानिमित्त विशेष संदेश देताना सांगितले की शांती, न्याय आणि परिवर्तनाच्या प्रक्रियेत महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. गांधी विचारांच्या प्रसारातून समाजात सकारात्मक बदल घडू शकतो. जिल कारहॅरिस यांनीही शोध, संवाद, प्रशिक्षण आणि युवक सक्षमीकरणाच्या माध्यमातून समाजात शांती व न्याय निर्माण करण्यासाठी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी एकता परिषद आणि गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्या वतीने 2016 मध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय महिला परिषदेवरील विशेष माहितीपटही प्रदर्शित करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपक मिश्रा यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले.
याच बरोबर बातमी संपली. नमस्कार.